धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीत ज्या कथित दबाव तंत्रामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, तोच दोंडाईचा पॅटर्न आता धुळ्यातही वापरला जात असल्याचे गंभीर आरोप विरोधकांनी केले आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी भारतीय जनता पक्षावर थेट आरोप करताना साम दाम दंड भेद ही नीती उघडपणे राबवली जात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपाशी संबंधित काही लोक केवळ विरोधी उमेदवारांवरच नाही तर सूचक व अनुमोदकांवरही दबाव आणून नामांकन अर्ज मागे घेण्यास भाग पाडत आहेत. याच पॅनलमधील डॉक्टर महाले यांच्या पत्नीवर देखील दबाव टाकला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील पार्वती जोगी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामध्ये कुठे पैशांचे आमिष तर कुठे भीती धमकी दिली जात असल्याचे त्या स्पष्ट सांगताना दिसतात. तसेच शिवसेना नेत्या शुभांगीताई पाटील यांचा एक वेगळा व्हिडिओही समोर आला आहे. यात त्या पोलीस अधिकाऱ्यांना उमेदवारांवर सुरू असलेल्या दबाव तंत्राची माहिती देताना दिसत असून अनेक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते धास्तावल्याचे चित्र समोर येत आहे. परिस्थिती इतकी बिघडली असल्याने काही विरोधी पक्षांनी तर उमेदवारांसह सूचक अनुमोदकांना धुळे शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी हलविल्याची माहितीही समोर आली आहे, जेणेकरून त्या दबावाला बळी पडू नयेत. दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीतही याच पद्धतीने उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे धुळ्यातील घडामोडी म्हणजे योगायोग नसून सुनियोजित राजकीय खेळी असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की सत्तेच्या जोरावर भाजप लोकशाही प्रक्रियेला पायदळी तुडत आहे. पैसा, धमकी, दबाव त्यांच्यावर निवडणूक लढवणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. या घडामोडींमुळे सामान्य नागरिकातही तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं दिसते. आता सर्वांचे लक्ष प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडे लागले आहे. या कथित दबाव तंत्रामुळे कारवाई होणार का की नामांकन मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत धुळ्यातील राजकारण असेच रणभूमीत अडकून राहणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरी गेल्यानंतर माघार घेतील असं बोलून बसेल उमेदवाराच्या घरापर्यंत बीजेपीचे माणसं येतात तरी सुद्धा कायदा सुव्यवस्था राखत नाही. त्यांच्या घरी बिचारे गरीब माणसांना म्हातारे माणसांना इथे धमकायला येतात. पण नाही ना सर, यायलाच नाही पाहिजे एवढी दहशत पाहिजे नाही सर. विनंती नाही सर, विनंती आहे त्यांना सांगा तुम्ही. पण सर विनंती आहे त्यांना सांगा तुम्ही एसपी साहेबांना की साहेबांना तुम्ही आला तुम्हाला पण एवढी म्हणजे इतकी हिंमत नाही राहायला पाहिजे की दिवसा दौडा. बरोबर इकडे माझं म्हणणं, दिवसा दौडारी लोकशाही आहे, त्यांना बी उभं राहण्याचा अधिकार आहे. काय द्यायची गरज राहिली नसते. नाही त्यांचे तर आवाज मला पण सांग, हिंमत नाही केली पाहिजे यायची. आता एवढं सर्व वातावरण सगळीकडे आहे, आपण इथं कायदा सुव्यवस्थेची गरज आहे. त्या टायमाला आपण साहेबांना पण साहेबांनी पण बोलते साहेबांनी नाही त्यांना म्हणजे बीजेपीच्या उमेदवारांनी इथे येऊच नाही कोणाच्या उमेदवाराच्या घरी. दहशत करणं, दादागिरी करणं, कोण कोण होते ते नाव आहे गरीब लोकांना काय बिचारांनी उभंच राहून नाही का? त्यांना काय अधिकार नाही का गरीबाला? पण आहे का त्याला मागच्या वेळेस निवडून दिलेला आहे एवढा दादा काय संबंध काही म्हणजे आज यांच्या उमेदवाराला धमकवतात आणि उद्या तुमच्या घरात लोक काढून घेऊन जाते. निवडायच्या आधी ते एवढं निवडलं आल्यानंतर किती चाललेलं आहे. बायका पोरी घेऊन जातील इतकी इतकी धमकी आहे. काय आहे काही काय अशी बात नाही.
भाजप आता तद्दन दादागिरीवर उतरून आलेलं आहे. या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज भरले गेले, काल छाननी झाली आणि तरी देखील छाननीमध्ये सगळ्यांचे अर्ज वैध ठरले. ज्याने त्याने आपला प्रचार केला पाहिजे. ही निवडणूक निपक्ष, पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाल्या पाहिजे असा आपला कायदा सांगतो. परंतु मी या जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय एसपी साहेब यांना अत्यंत कळकळीचं आवाहन करतो. आम्ही आजच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लेखी पत्र सादर केलेलं आहे की आमच्या उमेदवारांना अनेक धमक्या आणि त्यांच्या घरासमोर दादागिरीने 15-20 टोळक्यांचं, गुंडांचं लाठ्या काट्या घेऊन उभे राहतात, दहशत निर्माण करतात. आज आम्ही या ठिकाणी आलो. आमचे हे कोळीताई आहेत. या ठिकाणी आमचा एक कोळी उमेदवार दिनेश कोळी यांनी फॉर्म भरलेला आहे. त्याचा अर्ज वैध झालेला आहे. परंतु त्याच्यावर दहशत म्हणून ह्या निवडणुका होऊच नये, बिनविरोध व्हावात म्हणून यांचा आटापिटा चाललेला आहे. या ठिकाणी गावामध्ये, नकाने गावामध्ये 15-20 मुलं लाट्या काट्या तलवारीसह उभे राहतात आणि दहशत निर्माण करतात. आम्ही त्यांच्या कोळी भाऊंच्या घरामध्ये उभे आहोत. माननीय एसपी यांनी याबाबत अत्यंत गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. ही त्यांची सर्वांची जबाबदारी आहे. तो जो कोणी या वाडेभोकर गावात राहणारा रंगाबाबू कोण आहे, त्याच्या मुलाने काल 2 ठिकाणी चाकू चालवले तरी त्याच्यावर कारवाई होत नाही, झाली नाही. आम्ही या दहशतीला बिलकुल मुळीच भीक घालत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये, शहराचं वातावरण खराब होऊ नये, शांतता सुव्यवस्था राखावी म्हणून आम्ही या ठिकाणी सरच्शीर मार्गाने तुमच्याकडे विनंती करत आहोत. तरी दखल घेण्यात यावी ताबडतोब, अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्वजण त्या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणात बसू, ही आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद.